अमरावती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी रिपब्लिकन सेनेवर नाराजी व्यक्त करत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलंय। रिपब्लिकन सेनेला वंचितने पाठिंबा दिला असता उमेदवार आनंदराज आंबेडकर आणि त्यांचे पदाधिकारी वंचितच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्य करत असून याबाबत वंचित कार्यकर्त्यांनी पक्षविरोधात जाण्याचा निर्णय घेत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली असं शैलेश गवई यांनी माध्यमांना सांगितलं आहे। वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला। आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठच आहोत, पण रिपब्लिकन सेना या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊन त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथे जिल्ह्यात होत नाहीये आणि आनंदराज आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहे। म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे, जे संविधान विरोधी आहे त्यांना सह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे। कारण थोड्याशामुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचितवर येईल। म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील सुजाण नागरिक म्हणून, एक प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू, एवढीच माझी इच्छा आहे। भाजपला जी फाईट देऊन राहिली आहे ती येणारी सीट म्हणजे सध्याच्या स्थितीत तर ताकदीने काँग्रेसच तिथे